सो गुड मॉर्निंग सॉरी अराउंड गुड इव्हनिंगच. सो आता ॲक्च्युली आम्ही आलो आहे एका गेस्ट हाऊसला. ॲक्च्युली कंपनीचंच आहे ते. आणि जे कंपनीचे एम्प्लॉईज आहेत आणि त्यांच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला आम्ही घेऊन येऊ शकतो. फक्त त्याला 1 महिना प्रायर बुक्स करावं लागतात गेस्ट हाऊस. मग ते प्रोसिजर वगैरे सगळी केली होती. आणि आज चेक इनचा डेट होता. सो आज आम्ही निघालो सकाळी लवकरच निघालो 10-10:30च्या दरम्यान. 8चा प्लॅन होता पण 10 वाजता निघालो. डेफिनेटली फॅमिली असल्यामुळे माहितीच थोडं टायमिंग पुढे मागे होतं. सो निघालो आणि इकडे नाशिकला जायच्या रोडला आर व्ही म्हणून लोकेशन आहे. तिकडे ते आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस आहे. आणि एवढं पीसफुल लोकेशन आहे ना की तुम्हाला बॅकग्राऊंडवरून वाटत असेल की पूर्ण प्रॉपर आम्ही जंगलात आहे. सहाही बाजूनी पूर्ण जंगल आहे. आणि 6 वाजता पूर्ण गेट्स वगैरे क्लोज होतात कारण इथं बिबट्या वगैरे फिरतो. सो ऑब्वियस आहे. पण गेस्ट हाऊस एवढं क्लास आहे ना की तुम्हाला दाखवतो. आता इकडे गेस्ट हाऊस आहे. इकडे स्विमिंग पूल आहे जे आता बंद आहे सध्या. पण आणि इकडं आतमध्ये आहे ऑलमोस्ट एक किलोमीटरचं आतमध्ये यावं लागतं ड्राईव्ह करून. पण पुण्यापासून एक अराऊंड 60 ते 70 किलोमीटर आहे आर-व्ही लोकेशन. तिकडे आमचं गेस्ट हाऊस आहे. ते तुम्हाला दाखवतो आता. सो इकडे ड्राईव्ह करून यावं लागतं पूर्ण. इकडे पूर्ण आतमध्ये एंट्री आहे. तिथं पूर्ण प्रोसेस वगैरे होते. आणि दोन्ही साईडला पूर्ण जंगल आहे. त्यामुळे दोन्ही साईडला कुठं दुसरीकडे रस्ते आहेत पण पूर्ण ब्लॉक आहेत. जसे की आता इकडे रस्ता आहे, आम्ही जाऊ शकतो. पण इथे लावून ठेवलं की नो एंट्री. तर ते शहाणी माणसं नाही जाणार. इकडे पार्किंग आहे. हा तुम्हाला स्विमिंग पूल म्हणत होतो ना, हे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल आहे का नाही, स्विमिंग पूल हे आहे का दुसरीकडला आहे नाही माहिती. एक सेकंड बघतो. पण हे पण एक गेस्ट हाऊस आहे. हे एम्प्लॉईजला नाही आहे, गेस्टला नाही आहे. पण किती सुंदर आहे तुम्हाला दाखवतो. कसलं भारी आहे. आणि इकडून थोडं वॉक करत गेलो की तिकडे ते मेन गेस्ट हाऊस आहे. ते व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते ना, ते मेन गेस्ट हाऊस आहे. तुम्हाला दाखवतो आता. थोडं फास्ट जावं लागेल, जरा जस्ट झोपेतून उठलो आहे त्याच्यामुळं तेवढी कॅपॅसिटी नाही आहे एनर्जीची. आणि इकडे सरळ पण आहे ना, तिकडे पण जाऊ बघू शकता. एक सेकंड. इकडे सरळ पण जाऊ शकतो पण तिकडे पण बॅरिगेट्स लावलेत. तिकडे पण नो एंट्री आहे. ॲक्च्युली हे गव्हर्नमेंटचे जुने गेस्ट हाऊस. सॉरी, कॉल आला होता. ॲक्च्युली हे गव्हर्नमेंटचे जुने ऑफिसेस आहेत, खूप वर्ष जुने. पण आता हे कंपनीच्या अंडर आहेत आमच्या. आणि ते आता आम्हाला एम्प्लॉईजला डेफिनेटली थोडे फॅसिलिटी म्हणून हे देत आहेत. हां, हे बघा, ही एंट्री आहे. एवढं सुंदर मेंटेन केलं आहे की वाटणारच नाही की हे गेस्ट हाऊस आहे. प्रॉपर 5 स्टार हॉटेल आहे. आणि यू वॉन्ट बिलीव की आम्हाला फक्त 500 पर नाईटने आम्ही बुक करू शकतो. इकडे छोटंसंच लोकेशन आहे, प्रॉपर्टी आहे. पण एवढं सुंदर आहे ना, सगळी फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये. इकडे एंट्री आहे. ते नंतर दाखवतो आतमधले हॉटेल वगैरे, सॉरी रूम वगैरे. पण इकडे गार्डन आहे. एवढं सुंदर आहे ना. आता कसं जरा ऑफ सीझन आहे. मान्सूनमध्ये तर एवढं अजून छान होतं ना की तुम्हाला विश्वासच नाही बसणार. हां, तिकडे आई होती. सो ठीक आहे. इथे बघा, आता इथे रात्री पूर्ण माहोल बसतो कारण की चहा नाश्ता वगैरे ते सगळे इथे प्रोव्हाइड करतात. आणि अशी प्रॉपर्टी आहे पूर्ण इकडे अशी. ॲक्च्युली इथं गेम्स पण आहेत. तिकडे क्रिकेट खेळू शकतो. आतमध्ये टेबल टेनिस आहे, चेस आहे, कॅरम आहे, सगळं खेळू शकतो. आणि सायकल पण होते, पण सायकल आता बंद केलेत, मे बी खराब झाल्या असतील. पण इकडे पूर्ण एक वॉक आहे असं बॅक साईडने. पूर्ण असं ह्या बिल्डिंगला कवर करू शकतो आपण. आणि इकडून येऊ शकतो. त्यामुळे असं एक प्रॉपर गेस्ट हाऊस आहे. आतमधलं सगळं नंतर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने.